नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मला माहित आहे नेहमीप्रमाणे तुम्ही मस्तच असाल. तर मी तुमची सखी, तुमची मैत्रीण दीप आली आहे पुन्हा एक धम्माल आणि मस्त व्हिडिओ घेऊन. सर्वप्रथम मी माझ्या सर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या व आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रीयन असून हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवीन उपक्रमांचा प्रारंभ व सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. आपल्या दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्याचे स्वरूप कसे आहेत ते पाहूया. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नानादी करून सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण बांधतात. घराच्या वर उंच गुढी उभारतात. उंच बांबूच्या काठीला कडुनिंबाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी कोरी वस्त्र, फुलांचा हार, साखरेच्या गाठी बांधून तांब्याचे कलश बसविले जाते. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून आरती करतात. दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात व संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू लावून फुले वाहून गुढी उतरवली जाते. गुढीपाडवा हा आपल्या महाराष्ट्रातील नववर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. बहुसंख्य ठिकाणी हा अगदी जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. स्त्रियांचा अस्सल मराठमोळा साज तुम्हाला पाहावयास मिळतो. यात नऊवारी साडी, नथ, नऊवारी साडीला शोभेचे दागिने, बांगड्या अगदी उठून आणि शोभून दिसतात. स्त्रियांचा या मराठमोळ्या साजमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. आता पाहूया गुढीपाडवा का साजरा करतात. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारतात. कुटुंबासोबत व मित्रपरिवारासोबत गोडाधोडाचे स्वयंपाक करून हा सण साजरा करतात. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नवीन वर्ष साजरा करतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, म्हणजेच आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला लगेच सांगा. तोपर्यंत काळजी घ्या, हसा, आनंदी राहा. नमस्कार.